श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनी मैत्रिणींनो? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामीच्या सेवेमध्ये रममान असाल. तर आज मी तुम्हाला गणेश जयंतीविषयी थोडी माहिती सांगणार आहे. म्हणजे आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीविषयी आपण गणपतीसाठी काय काय केलं पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. गणपती बाप्पांना तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला. तसेच अष्टगंध आणि चंदन नक्की लावा. गणपतीचा अथर्वशीर्ष स्तोत्राचं पठण करा. एखाद्या गरजूला तुम्ही मूग डाळ मिक्स करून तांदूळ दान नक्की करा. पक्ष्यांना मूग डाळ खायला घाला. गणपती बाप्पांना दुर्वा, हळद आणि जास्वंदाचं फूल नक्की वाहा. तसेच तुम्हाला जमलं तर तुम्ही मोतीचूरची लाडू 11 गणपतींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा 21 मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवू शकता. तसेच तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा दिवसभर जप करू शकता किंवा 11 माळी जप पण तुम्ही करू शकता. उपवास असल्यास रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास नक्की सोडा. तसेच तुमची काही इच्छा असेल, कुठली मनातली एखादी काही इच्छा असेल तर तुम्ही 11 दुर्वा अशा घेऊन त्याची 21 जोडी गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. म्हणजे 11 दुर्वा अशा घ्यायच्या, त्या 21 आणि त्याची माळ करून गणपतीला अर्पण करून तुमच्या मनातली कुठली पण इच्छा तुम्ही सांगू शकता. अशा छोट्या छोट्या सेवा तुम्ही गणपती बाप्पांना आवर्जून करा. तुम्हाला ह्याचं काय फळ मिळते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. केलेली सेवा गणपती महाराज आणि श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.